पण दिसतोय बघा, एक अजून सुद्धा बर्फ आहे पर्वत. आपण बिलकुल पर्वताच्या मधूनच चाललोय आता. दोन्ही साईडला पर्वत आहेत. 13 किलोमीटरचा हा टनल आहे. टोटल त्याची लांबी 13 किलोमीटर आहे. आपण चुकीच्या लाईन मध्ये आलो, त्या लाईन मध्ये जायचं आपल्याला. तर बघू शकता वॉशिंग मशीन पण आहेत कपडे धुण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर सकाळची वाजलेले आहेत 7 आणि मी आता आहे फ्रान्समध्ये आणि आपली ट्रिप सुरू आहे फ्रान्स ते हंगरी. तर रात्री आपण लेट नाईट लोड करून आलो होतो, त्यामुळे इथे एका पार्किंगमध्ये आपण थांबलेलो आहे. रात्री आपण 9 वाजता इथं आलो होतो लोड करून. तर सकाळी आपल्याला इथं आंघोळी भेटली होती. आपण आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि आपल्या निघायसाठी आता तयार आहे. आपला हा प्रवास असणार आहे 1400 किलोमीटरचा आणि आपण जाणार आहोत फ्रान्स, इटली, स्लोव्हेनिया आणि हंगरी या 4 देशांमधून आपला प्रवास असणार आहे. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. तर रात्री आपण लेट झालो होतो, पूर्ण 9:30 वाजले होते आपल्याला पोहोचायला. त्यामुळे आपल्याला पार्किंग मध्ये जागा मिळाली नाही. त्यातून आपण गाडीच्या बॅक साईडला गाडी पार्क केली होती, का तर आपल्याला स्लॉट भेटला नाही. का तर आपले लोडिंगचं टाइम संध्याकाळी 7 वाजता अपॉइंटमेंट होती, त्यामुळं लोडिंग आपलं लेट झालं. काल आपण अनलोड पण केलं होतं आणि लोडही केली होती गाडी, त्यामुळे आपल्याला काल खूप उशीर झाला पार्किंग मध्ये पोहोचायला. हे पार्किंग पण खूप मोठं होतं. आपल्याला इथं सकाळी आंघोळ पण भेटली, फ्रेश झालो. आपण ब्लॅक कॉफी बनवली आहे आणि आपण आता जायचं हंगरीच्या दिशेने. तर इथं बघू शकता वॉशिंग मशीन पण आहेत कपडे धुण्यासाठी. 6 वॉशिंग मशीन लागलेले आहेत. आपला प्रवास होणार आहे फ्रेजस या टनल मधून. तर एक फ्रान्स आणि इटलीच्या बॉर्डरवरती 2 ठिकाणी मोठे टनल आहेत आणि ते टनल म्हणजेच त्यांची बॉर्डर आहे. एक आहे माउंट ब्लँक आणि एक आहे फ्रेजस टनल. तर आज आपण जाणार आहोत फ्रेजस टनल मधून. तर दाखवतो तुम्हाला पुढे फ्रेजस टनल कसा आणि किती मोठा आहे. 2 देशाच्या बॉर्डरच्या मध्ये येतो. गेले 4 दिवस झालं पाऊस कंटिन्यू सुरू आहे. आपण वीकेंड मध्ये पण फ्रान्स मध्येच होतो. भरपूर पाऊस झाला. रात्री पण मी जेव्हा आलो त्यावेळेला पण भरपूर पाऊस पडत होता. गेली 4 दिवस झाले पूर्णपणे पावसाचं वातावरण असल्यामुळे आपल्याला खास असा काय एन्जॉय करायला भेटलेला नाही. फक्त पाऊसच चालू आहे. 2 आठवडा आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही, का तर गाडी आपली चेंज झालेली आहे. जे याच्या आधी गाडी होती त्या गाडीचं रजिस्ट्रेशन संपत आलं होतं, म्हणजे पासिंग असतं ते पेपर संपत आले होते. त्यामुळे ती गाडी चेंज झाली. आपल्याला ही दुसरी गाडी दिली. ही पण वॉल्वोचीच गाडी आहे. थोडीशी कमी किलोमीटरची गाडी आहे, म्हणजे नवीन आहे.
ती गाडी जास्त जुनी होती, तर गाडी आपली चेंज झाली होती आणि थोडी जास्तच धावपळ झाल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायचा मौका मिळाला नाही. तर हायवे एक्झिट केलेला आहे आपण. आता फ्रेजस टनलकडे आपल्याला जायचं आहे. तर बघा इथं सुद्धा फ्रान्समध्ये असं आपल्यासारखे टोल नाके आहेत, बॅरियर गेट वाले टोल नाके असतात बघा. किती मोठा टोल, जास्त आपल्यासारखा वेळ लागत नाही, लगेच गाडी निघते, पण बॅरियर सारखा टोल आहे. हे फ्रान्स आणि इटलीमध्येच फक्त असे टोल प्लाझा आहेत बॅरियर गेटचे. नाही बाकी सगळीकडे आपल्या या मशीनद्वारे टोल कटत असतो. आता सुद्धा या मशीनद्वारेच कट होणार, पण इथं बॅरियर आहे. जसं आपल्याकडे टोल गेट असतं अशा प्रकारचं इथं सुद्धा टोल गेट आहे. पण आपल्यासारखा वेळ लागत नाही, तर लगेच विदिन सेकंड मध्ये बॅरियर ओपन होतं. थांबावं लागत नाही, बस गाडी स्लो करायची, बॅरियर ओपन होत तुरंत. तर आपण आता 43 हायवे होता तो एक्झिट केलाय. आता आपण इटलीच्या दिशेने चाललोय. इथून आपल्याला राईट घ्यायचे ग्रेनोबल. युरोपमध्ये रस्ते खूप अवघड आहेत. जर बोर्ड आणि नेव्हिगेशन व्यवस्थित नाही वाचलं तर पक्का मिस होणार. रोड खूप अवघड आहेत. रोड समजायला भरपूर टाइम लागतो. हा डी रूट आहे, याला 80चं स्पीड आहे ट्रकसाठी, कारसाठी 90चं आहे. आपण जो सोडला A43 हायवे तो मोटरवे होता, त्याला 90चं स्पीड आहे, कारसाठी 160चं स्पीड आहे. समोर पर्वतावर अजूनही बर्फ वितळलेला नाही. ऍक्च्युली स्वित्झर्लंड बॉर्डर लागते. आपल्या या साईडला स्वित्झर्लंड आहे, या डोंगराच्या पलीकडे. आपण बॉर्डरने इटलीला चाललेलो आहे. आपण सध्या फ्रान्समध्ये, या पर्वताच्या पलीकडे स्वित्झर्लंड आहे. तर आपण बॉर्डरने जात आहोत. त्यामुळे इथं अजूनही डोंगरावर समोर पाहू शकताय, पर्वतावरती अजूनही बर्फ वितळलेला नाही, अजूनही थंडी आहे. गाडीमध्ये सुद्धा अजून आपण हीटर लावलेला आहे का, तर अजून थंडी आहे. पावसासोबत थोडंसं क्लायमेट थंड पण आहे. समोर तुम्हाला दिसत असेल बघा, डोंगरावरती अजूनही बर्फ आहे, अजून वितळलेला नाही. अजून समर म्हणजे आपण म्हणतो ना, उन्हाळा चालू व्हायला थोडासा टाइम आहे अजून. त्या तिथं समोर दिसतोय पूर्ण बर्फ आहे. तो वरती जो दिसतोय व्हाईट दिसतोय, तुम्हाला बर्फ आहे पूर्ण. हे जवळून दिसतोय बघा, एक अजून सुद्धा बर्फ आहे पर्वतावर. आपण बिलकुल पर्वताच्या मधूनच चाललोय आता. दोन्ही साईडला पर्वत आहेत. हे वरती व्हाईट दिसतंय, पूर्णपणे बर्फ आहे. काय सीन आहे बघा, सगळी चारो तरफ पर्वत आहे. जबरदस्त सीन आहे बघा. सगळ्या साईडून डोंगर आहेत. जबरदस्त सीन आहे. तर टाइम झालेला आहे ब्रेकफास्टचं. ब्रेकफास्ट करूया आणि जाऊया. आता टनल राहिलेला अजून 25 किलोमीटर. तर पार्किंग बघा किती छान आहे, एरिया दाखवतो. किती छान आहे एरिया बघा, किती मोठं पार्किंग आहे. पूर्ण आईलागा डोंगर, दर्या, पर्वत असाच आहे. पर्वतावर अजून बर्फ आहे बघा. तर नाश्ता करून झालेला आहे मित्रांनो. तब्बल आपण 1 तास गेला. मॅनेजरचा फोन यायच्या आधी आपण आपला रस्ता कंटिन्यू करूया. चला तर मित्रांनो.
पोहोचत आहोत टनल जवळ. तर या टनलमध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट लागते, म्हणजे थोडक्यात एक टोल लागतो जो आपण स्वतः पे करायचा असतोय. तर कंपनीचं कार्ड असते आपल्याकडे, एक टनल कार्ड असते. ते 2 टनलमध्ये चालतं, एक माउंट ब्लॅको आणि एक फ्रेजेस. हे जे फ्रान्समधून इटलीमध्ये जाण्यासाठी जे 2 टनल आहेत, त्या 2 टनलसाठी एक सेपरेट कंपनी कार्ड बनवते. त्या कार्डमधून पेमेंट करायचं असते. चला तर जाऊया तिथं. तर आलोय इथं, आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. आपल्याकडे एक कंपनीचं कार्ड असते. आपण चुकीच्या लाईन मध्ये आलो, त्या लाईन मध्ये जायचं आपल्याला. Now, keep left. पुढचा गेला त्यामुळे आपण पण त्याच्या पाठीमागे गेलो. तर हे कार्ड आहे, या कार्डने पेमेंट करायचं असते. लगभग 450 युरो तिकीट आहे याचं. म्हणजे इंडियन रुपीज मध्ये झालं जवळपास 45,000 रुपयाचं तिकीट आहे फक्त या टनल मध्ये एंट्री करण्यासाठी. हा टनल इटली आणि फ्रान्स या 2 देशांना सेपरेट करतो. तर आलोय आपण लाईन मध्ये. एकदम इथं सेफ्टी बाळगली जाते. बिलकुल बी इथं म्हणजे आपल्या हलगर्जीपणा ज्याला म्हणतो तो अजिबात इथं चालत नाही. बिलकुल एकदम कडक नियम आहे इथं. का तर हा टनल खूप मोठा टनल आहे, युरोप मधील खूप मोठा टनल आहे. हा एक आहे, माउंट ब्लॅको एक आहे. तर आपल्याला एक कार्ड आता तिथं द्यायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. त्यानंतर मग आपण टनल मध्ये एंटर होऊ शकतो. या कार्डामध्ये कंपनीने पैसे भरून ठेवलेले असतात. आलेलो आपण विंडो जवळ. हॅलो, थँक्यू. तर आपल्याला एक स्लिप भेटलेली आहे. आता डायरेक्ट आपण टनल मध्ये एंटर होणार आहोत. तेरा किलोमीटरचा हा टनल आहे. टोटल त्याची लांबी 13 किलोमीटर आहे. या इथून टनल स्टार्ट होतोय. या टनल मध्येच 2 देशाची बॉर्डर आहे. या टनल मध्येच इटली आणि फ्रान्स सेपरेट होतात. म्हणजे निम्मा टनल हा इटलीचा आहे, निम्मा टनल हा फ्रान्सचा आहे. तर आपल्या जे डोक्याच्या वरती आहे ते पूर्णपणे पर्वत आहे. त्या पर्वताच्या खालून चाललोय आपण. एकदम ऍडव्हान्स असा हा टनल आहे. एकदम सर्व काही फॅसिलिटी आहेत. म्हणजे इमर्जन्सी एक्झिट आहे. डायरेक्ट तुम्हाला लिफ्ट मधूनच बाहेर काढलं जातं. यामध्ये हर ठिकाणी हर थोड्या अंतरावरती इमर्जन्सी एक्झिट दिलेली आहे. त्या इमर्जन्सी एक्झिट मधून तुम्ही डायरेक्ट टनलच्या बाहेर तुम्ही पडू शकताय. हर ठिकाणी SOS कॉलिंग आहे. तुम्ही डायरेक्ट इमर्जन्सी सेवासाठी डायरेक्ट कॉल करू शकताय.
याचं नाव आहे फ्रेजेस. तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता. या इटली आणि फ्रान्सच्या बॉर्डरवरती फ्रेजेस टनल. 2 टनल आहेत. एक आहे मॉन्टेब्लॅको आणि एक आहे फ्रेजेस. मॉन्टेब्लॅको हा त्यासाठी लागतो इकडून लांब आहे तोही फ्रान्स टू इटलीसाठी आहे आणि हाही फ्रान्स टू इटलीसाठी आहे. ही 2च वे आहेत फ्रान्स आणि इटलीमध्ये एंटर करण्यासाठी. कधी काळी इथं म्हटलं जातं की म्हणजे इथं ज्या डेंजरस गुड घेऊन येतात, डेंजरस माल घेऊन येतात, त्या गाड्यांसाठी वेगळा रूल आहे. तर त्या गाड्या एकत्र केल्या जातात आणि मागं पुढं पोलिसांची गाडी ठेवून त्या गाड्या टनलमधून बाहेर काढल्या जातात. म्हणजे ज्याच्यात डिझेल, ऑइल, पेट्रोल किंवा अशा ज्या ज्वलनशील वस्तू आहेत त्यांच्यासाठी सेपरेट रूल आहे. त्यांच्यासाठी त्या गाड्या एकत्र केल्या जातात आणि गव्हर्नमेंटच्या गाड्या त्यांना या टनलच्या पलीकडे सोडून येतात. का तर कधी काळी असं ऐकलंय, मला पण काय माहित नाही, की या टनलमध्ये असा स्फोट झाला होता आणि भरपूर लोक मेली होती. त्यामुळं बिलकुल या टनलला म्हणजे सेफलीच त्या गाड्यांना बाहेर काढलं जातं. त्यांना एडीआर म्हणतात. म्हणजे त्या गाड्यांना एडीआर म्हणतात, म्हणजे ज्या ज्वलनशील पदार्थ वाहतूक करतात त्यांच्यासाठी सेपरेट लेन आहे किंवा सेपरेट त्यांच्यासाठी गाड्या येतात, त्यांना त्या पास करून घेऊन जातात. 2 गाड्यांच्या मध्ये 150 मीटरचा गॅप ठेवायचा आहे कंपल्सरी. बिलकुल क्लोज चिटकून आपण जसं इंडियामध्ये चालतो असं बिलकुल चालायचं नाही. 2 गाड्यांच्या मध्ये कम से कम 150 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. इथं कंपल्सरी आहे. प्रत्येक ठिकाणी इथं कॅमेरा आहेत. स्पीड सुद्धा जास्त, 70 पेक्षा जास्त स्पीड करून चालत नाही. आतमध्ये पाहू शकता हर ठिकाणी पोलिसांची एक गाडी उभा आहे. बाय चान्स काय प्रॉब्लेम झाला किंवा काय. आता थोड्याच वेळात इटलीची बॉर्डर येईल. या टनलच्या आतमध्येच ती बॉर्डर आहे. निम्मा टनल हा फ्रान्सचा आहे, निम्मा टनल हा इटलीचा आहे. आपला मोबाईल सांगेल एक्झॅक्ट जिथं आपण बॉर्डरवरती आलो की आपला मोबाईल आपल्याला सांगेल की एक्झॅक्ट तुम्ही बॉर्डर क्रॉस करत आहात. अजून 5 किलोमीटर टनल आहे. 8 किलोमीटर आपण क्रॉस केलाय. अजून 5 किलोमीटर बाकी आहे. या टनलची उंची 4.3 मीटर आहे. आपला ट्रक 4 मीटरचा आहे. 4.3 मीटरची उंची आहे या टनलची. याच्यापेक्षा उंच गाडी याच्यातून जाऊ शकत नाही. त्यांनी पाठीमागच बोर्ड किंवा कमान लावलेली आहे. 4.3 मीटरचीच गाडी यामधून जाऊ शकते. तर आपल्या गाडीची उंची 4 मीटर आहे. मोबाईल सांगतोय आपला. You are crossing the border. बस 300 मीटर वरती आपल्या आपण इटलीमध्ये आता जाणार आहोत. इटलीची बॉर्डर आहे. Now, in the tunnel, you are crossing the border. तर आपण आता फ्रान्स मधून इटलीमध्ये आलेलो आहे. एक्झॅक्ट ही बॉर्डर आहे जिथं आता आपण आहोत. ही बॉर्डर आहे. इकडे इटली आहे, इकडे फ्रान्स आहे. तर आपण आता इटलीमध्ये आलेलो आहे. इथून पुढे हा इटलीचा टनल सुरू झाला. तर टनल संपलेला आहे आणि आपण इटलीमध्ये आलेलो आहे. ही आता इटलीची बॉर्डर आहे. आपण थोडी पार्क करायची गाडी आणि कंट्री बिगिन करायचे. वेबिल मध्ये आपल्याला किलोमीटर लिहायचे आणि आपल्याला कंट्री बिगिन करायचे फक्त. बस आता काम झालेलं आहे. आपण आता जायचं आहे. आपण आहोत आता इटलीमध्ये.
तर तब्बल 1 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहे तोरिनोमध्ये. तर आपण तोरिनोला बायपास करायला लागलोय. दोन्ही साईडला तोरिनो ही सिटी आहे, इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. तर आता आपण मिलानच्या रस्त्याला लागलोय. तोरिनो आपण पास केले, तोरिनो सिटी, आणि आपण A4 हायवेला लागलोय. तर सरळ रस्ता किती आहे तुम्हाला दाखवतो. पाहू शकता 370 किलोमीटर एकदम आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. अजिबात कुठं वळायचं नाही, काय नाही. बिलकुल 370 किलोमीटर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तर आपल्याला 370 किलोमीटर आता पुढे सरळ जायचं आहे, एकदम कुठेही वळायचं नाही, काय नाही. आता आपल्याला नंतर मिलानो सिटी येईल. तर इथं गाड्या ज्या आहेत त्या क्रूज कंट्रोलवर चालतात. म्हणजे काय तर स्ट्रेट रस्ता हायवे असतो, त्यामुळे ऍक्सिलेटरवरती आपण चालत नाही, आपले पाय दोन्ही फ्रीज असतात. आपण क्रूज कंट्रोलवरतीच गाडी चालवतो. तर आता क्रूज कंट्रोल लावलेला आहे. आपण स्टेअरिंग जरी सोडलं तरी गाडी आपली व्हाईट पट्टा सोडून बाहेर जाणार नाही. ऑटोमॅटिकली आपल्या लेन मध्येच गाडी राहणार आहे, अजिबात इकडे तिकडे कुठेही जाणार नाही. तर 350 किलोमीटर आपल्याला आता एकदम स्ट्रेट जायचं आहे, बिलकुलही आपल्याला कुठं वळायचं नाही, काय नाही. तर आपण पोहोचलेलो आहे मिलानमध्ये. 1:45 मिनिटाचा आपण ब्रेक घेतला होता, त्यानंतर आपण पोहोचलो आहे मिलानला. तर मिलानच्या बायपासनं आपण जात आहोत. तर पाहू शकता इटलीची ही मिलान सिटी आहे. मिलानच्या आपण बाहेरून जसं आपण म्हणतो बायपास रोडने जाणार आहोत. ही मिलान सिटी आहे. थोडंफार ट्रॅफिक लागले आपल्याला. खूप मोठी सिटी आहे, तुम्ही गुगलला सर्च करू शकताय. इटलीची खूप मोठी सिटी आहे मिलान. दोन्ही साईडला सिटी आहे. आपण बायपास करून चाललेलो. इथं हिला मिलानो म्हणतात, आपण मिलान सिटी म्हणतो. इटालीमध्ये हिला मिलानो सिटी म्हणतात, मिलानो. आणि इटलीला पण इटली आपण म्हणतो, इथं इटालिया म्हटलं जातं. तर ही मिलान सिटी आहे. हा रस्ता आतमध्ये गेलेला आहे, आपण बायपासने चाललेलो आहोत. किती रस्ते आहेत बघा, किती रस्ते, कुठून कुठे रस्ते येतात बघा. पूर्ण रस्त्याचं जाळच आहे. किती रश आहे, गर्दी आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपली 8:30 पावणे 9 तासाची ड्युटी जी आहे ती संपलेली आहे. आणि आपण या इथं गाडी पार्क केलेली आहे, पाहू शकताय. जागा काय आपल्याला भेटली नाही, एकदम रोड किनारेच भेटली. हे पार्किंग आहे, मोठं पार्किंग आहे. पण इटलीमध्ये सहसा लवकर पार्किंग सापडत नाही. इटलीमध्येच काय, युरोपमध्ये सगळीकडे पूर्ण सहसा पार्किंग सापडत नाही. तर हे स्टोर आहे. इथं आंघोळीसाठी आहे, सामान खरेदी करण्यासाठी आहे, शॉवर आहे, कपडे धुण्यासाठी आहे. खूप असं मोठं आहे पार्किंग. आपल्याला जागा न भेटल्यामुळं आपण इथंच पार्क केल्या. फक्त वाहन पास होण्यापुरती एवढी जागा आपण सोडलेली आहे आणि लावलेली. माझ्या पाठीमागं पण एकानं आणून गाडी एकदम चिटकून लावलेली आहे. तर माझ्या पुढं पण एखादी ऑलरेडी होती, त्याच्या पाठीमागच मी एवढा डिस्टन्स ठेवून गाडी लावलेली आहे. आपल्या कंपनीची अजून एक गाडी आहे इथं. तर आपल्याला सकाळी इथून म्हणजे 11 तासाची रेस्ट कंप्लीट करून आपल्याला इथून निघायचं आहे. तर मित्रांनो, संध्याकाळची वाजलेले आहेत 10. जेवण वगैरे झालेलं आहे. आपल्याला झोपायचं आहे लवकर. 11 तासाची रेस्ट करून आपल्याला सकाळी उद्या हंगरीसाठी आपल्याला जायचं आहे. तर गुड नाईट मित्रांनो, भेटूया सकाळी. बाय बाय.